श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण माझ्या या चॅनलमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग याविषयीची माहिती, त्याची स्थापना व पौराणिक कथा पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 12 ज्योतिर्लिंग ही अशी ठिकाणे आहेत जेथे भगवान शिव प्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते. तर ते 12 ज्योतिर्लिंग कोणते? पहिलं म्हणजे सोमनाथ शिवलिंग. हे गिर सोमनाथ म्हणून पण ओळखले जाते. हे आहे गुजरातमध्ये. दुसरं मल्लिकार्जुन. हे आंध्र प्रदेशामधील श्रीशैलम येथे आहे. 3 महाकालेश्वर, मध्य प्रदेशातील उज्जैन येथलं. 4 ओंकारेश्वर, मध्य प्रदेशमध्ये खांडवा येथील. वैद्यनाथ, झारखंड. 6 भीमाशंकर, पुणे. 7 रामेश्वरम, तामिळनाडू. 8 नागेश्वर, गुजरातमधील द्वारका येथलं. 9 त्र्यंबकेश्वर, नाशिक. 10 विश्वेश्वर, वाराणसी, उत्तर प्रदेश. 11 केदारनाथ, उत्तराखंड. 12 घृष्णेश्वर, औरंगाबादजवळ म्हणजे छत्रपती संभाजीनगरजवळचं, वेरूळजवळचं. प्राचीन काळापासून सोमनाथ मंदिराला भारतातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. याचे कारण म्हणजे 3 नद्यांचा संगमावर स्थित आहे, ज्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो. त्रिवेणी संगम म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती नद्या. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमद भागवत गीता, शिवपुराणात आढळतो. वेद ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे. शिवपुराणानुसार जेव्हा चंद्राला दक्ष प्रजापतीने क्षयरोग होईल असा शाप दिला होता, तेव्हा या ठिकाणी तप करून या श्रापापासून मुक्ती मिळवली होती. या शिवलिंगाची स्थापनाही स्वतः चंद्रदेवाने केली होती. या मंदिरावर 17 वेळा हल्ला करण्यात आला, तरीही प्रत्येक वेळी नव्याने हे मंदिर उभारण्यात आले. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवासोबत लावले होते, पण त्यांची आवडती पत्नी ही रोहिणी होती. पण बाकी सर्व पत्नीला ही गोष्ट आवडत नसे. ही गोष्ट त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजेच दक्ष प्रजापती यांना सांगितली. त्यानंतर दक्ष प्रजापती राजा यांनी चंद्रदेवाला सांगितले की तुम्ही सर्व पत्नींना समान वागणूक द्या. पण चंद्रदेवांना हे मान्य नव्हते. तेव्हा क्रोधित होऊन दक्ष प्रजापती यांनी चंद्रदेवाला शाप दिला की तुम्ही क्षयरोगग्रस्त व्हाल. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवभक्त चंद्राने अरब समुद्राच्या तटावर महादेवाची तपश्चर्या केली. चंद्रदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वरदान दिले. चंद्राने ज्या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केली ते महादेवाच्या आशीर्वादाने सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ या नावाने ओळखले जाईल. स्कंदपुराणातही प्रभासखंडामध्ये उल्लेख आहे की सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे नाव प्रत्येक नवीन सृष्टीमध्ये बदलत जाते. या क्रमामध्ये जेव्हा वर्तमान सृष्टीचा अंत होईल आणि ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना करतील, तेव्हा सोमनाथाचे नाव हे प्राणनाथ असेल. प्रलयानंतर नवीन सृष्टीमध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग हे प्राणनाथ नावाने ओळखले जाईल. सोमनाथ मंदिराचे स्थान सरस्वती नदीच्या मुखापासून पश्चिमेस 3 मैलापेक्षा कमी अंतरावर होते. हे मंदिर हिंदू महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले होते, जेणेकरून प्रवाहाच्या वेळी मूर्तीला त्याच्या पाण्याने स्नान केले जात असे. अशा प्रकारे तो चंद्र सतत मूर्तीला स्थान घालवण्यात आणि तिची सेवा करण्यात मग्न होतो. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल रोहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.